हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता आहेत रामबंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. रामबंधू लोणचं. प्रत्येक बरणीवर संधी चार, चारही संधी धमाकेदार. आता रामबंधू लोणच्या सोबत प्रत्येक जण जिंकेल. फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सीचा प्रोजेक्ट महादेवचा शुभारंभ. वानखेडे स्टेडियमवर अनेक दिग्गजांची उपस्थिती. मेस्सीला पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारा रेहमान डकेत. शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा. महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच खरी धुरंधर ठरेल, शिंदेंचा विश्वास. सात दिवसांचं हिवाळी अधिवेशन आहे. वांझोट अधिवेशन. शेतकरी, विदर्भ आणि मराठवाड्यांच्या प्रश्नावर उत्तर मिळालीच नाहीत. विरोधकांची सरकारवर टीका. 19 डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होणार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत. तर पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य बालिश. भाजपचे मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल. मतचोरी म्हणजे संविधानावर आक्रमण. शेवटी सत्याचाच विजय होईल. राहुल गांधींचा रामलीला मैदानातून हल्लाबोल. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांच्या नावाची घोषणा. जे पी नड्डांनंतर भाजपच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता.